नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ईश्वरी आणि अर्णव या दोघांमधलं नातं काय चालू आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. कारण ईश्वरी आणि अर्णव यांच्या नात्यामध्ये जी फूट पडलेली आहे त्याला पूर्णपणे जबाबदार राकेश आहे. कारण राकेशने ईश्वरीसोबत लग्न करण्याचं ठरवलेलं आहे आणि इकडे अर्णवला अडकवण्यासाठी ईश्वरीच्या बाबांचा अपघात घडवून आणलेला असतो. पण या सगळ्या गोष्टी खूप भयानक पद्धतीनं समोर येत आहेत. तेव्हा मात्र इकडे अर्णवने मात्र एक काम केलेलं आहे, ते म्हणजे ईश्वरीच्या बाबांना कोमातून बाहेर आणण्यासाठी अर्णवने अमेरिकेवरून डॉक्टर बोलवलेले असतात आणि त्यांची ट्रीटमेंट केलेली असते. तेव्हा मात्र ईश्वरीचे बाबा कोमातून बाहेर येतात आणि इकडे ईश्वरीला हे समजतं की ते जे पैसे आहेत ते अर्णवने भरलेले आहेत. म्हणजे बाबांसाठी आलेला लाखो रुपयांचा खर्च अर्णवने केलेला आहे. आणि मग मात्र ईश्वरी अर्णवकडे येते आणि अर्णवला बोलू लागते की मला तुमचे पैसे फेडायचेत, मला तुमच्याकडे जॉब करायचा, तुम्ही जेवढे दिवस सांगाल तेवढे दिवस मी काम करायला तयार आहे. आणि त्याच वेळी इकडे अर्णव मात्र बोलत असतो. अर्णव म्हणत असतो की हो चालेल, पण काम नाही करायचं, 6 महिन्यात तुला हे पैसे फेडायची संधी मिळेल. तेव्हा मात्र आता प्रश्न पडतो की 6 महिन्यात हे पैसे कसे फेडायचे. आणि मग ईश्वरीला अर्णव सांगतो की आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं. ईश्वरी विचारच करत राहते, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज? ईश्वरीला तर हे नको असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ, तुला जर माझे पैसे फेडायचे असतील आणि तर हा एकमेव उपाय आहे तुझ्याकडे आणि तो तुला मान्य करावाच लागणार आहे, असं अर्णवचं म्हणणं असतं. ईश्वरी पाहतच राहते. आता काय करायचं, शेवटी पर्याय नाही आहे, 6 महिन्यांचा प्रश्न आहे. अर्णव म्हणतो काळजी करू नको, सगळ्या गोष्टी लिगली होणार आहेत. सगळ्या गोष्टी अगदी तुला वाटत असेल की मी तुझा वापर करून घेईल वगैरे, असं काहीही होणार नाही. आणि त्याचबरोबर अगदी मनापासून मी तुला ही गोष्ट सांगत आहे, असं अर्णव बोलत असतो. आणि त्या सगळ्या गोष्टी तिला समजून सांगतो आणि म्हणतो की आपल्यामध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल, फक्त आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून राहायचं आहे आणि तू माझ्या ताईची काळजी घ्यायची आहे, कारण ताईच्या जीवाला धोका आहे. ईश्वरीला थोडं बरं वाटतं, कारण अंजली किती चांगली आहे ते ईश्वरीला माहिती असतं. आणि आता ईश्वरी आणि अर्णव कोणाला काहीच सांगत नाहीत. जेव्हा आत्याला ही गोष्ट कळते, ईश्वरी आणि अर्णव या दोघांनीही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले, तेव्हा मात्र आता बोंबाबोंब सुरू झालेली असते. कळायचं बंद झालेलं असतं. हे सगळं काय होऊन बसलंय हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णव आता मंदिरातून येत असताना ही गोष्ट राकेशला कळते आणि त्याच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. कारण एकीकडे राकेशसोबत तर लग्न जमलेलं होतं आणि मग हे अचानक काय, हे सगळं काय आहे असं घडलेलं आहे. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. इकडे ईश्वरी मात्र आता थोडी डिस्टर्ब असते आणि घरी आल्यानंतर तर वेगळाच धमाका. कारण राकेशने घरी येऊन सगळ्यांचे कान भरलेले असतात आणि सगळ्यांना सांगितलेलं असतं की त्यांना घरात घ्यायचं नाही. तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळतं की अर्णव म्हणतो की हे बघ मामी, काही झालं तरी हे घर माझं आहे, त्यामुळं तू मला या घरातून पद्धतीने बोलणं अर्णवचं सुरू असतं. आणि फायनली ईश्वरी आणि अर्णवचा गृहप्रवेश होतो. अंजली पुढे येत होते आणि तो गृहप्रवेश करून घेते. म्हणजे अंजलीने ईश्वरी आणि अर्णवचं लग्न मान्य केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.